ओम श्री सद्गुरवे नमः. नमस्कार श्रोते हो, अपर्णा परांजपे ऑफिशियल या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीतील अध्याय 12 भक्ती योगावर आपली ही प्रवचन मालिका सुरू असून मागील व्हिडिओमध्ये आपण ओवी क्रमांक 11 ते 34 यावर ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय सौ अपर्णाताई परांजपे यांचे विवेचन ऐकले. या व्हिडिओमध्ये आपण श्लोक 2 आणि 3 यावर विवेचन ऐकणार आहोत. तर आताच अपर्णा परांजपे ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज पाहण्याकरता बेल आयकॉनवर क्लिक करा. ओम श्री सद्गुरुवे नमः. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणे सद्गुरु स्मरण अनुभवीचे. ओम श्री सद्गुरुवे नमः. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचा अध्याय 12 भक्ती योग. या अध्यायाचं आपण चिंतन करतो आहोत. या अध्यायाच्या सुरुवातीलाच संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांनी सद्गुरु स्तवन केलंय. सद्गुरूंचं महिमान वर्णन करणार आणि पुढे जो विषय योग घातला आहे त्या विषयासाठी, त्या विषयाच्या विवरणासाठी किंवा निरूपणासाठी सद्गुरूंची अनुमती घेतली. का बरं असं केलं असेल ज्ञानोबारायांनी? कारण हा अध्याय जेव्हा आपण ऐकतो की हा भक्ती योगाचा आहे, सर्व भक्तांचे अंतःकरण पुलकित होतात की आता आपल्याला भक्ती महात्म्य ऐकायला मिळणार, भक्ती विषयी ऐकायला मिळणार. पण भक्ती मार्ग पण इतका सोपा नाहीये. सुरुवातीला सर्व संतांनी सांगितलंय आपण या मार्गाकडे प्रवृत्त व्हावं यासाठी की भक्ती मार्ग बहु सोपा, पुण्य लागावया पापा. पण हेच संत जेव्हा आपण ह्या मार्गावरनं वाटचाल करायला सुरुवात करतो ना, एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावर हेच संत आपल्याला सांगतात की भक्ती ही तर शुळावरील पोळी. मग संत विसंगत बोलतात का हो? जिथे संत आहे तिथे विसंगती असूच शकत नाही. विसंगती आपल्यासारख्या प्रापंचिकांच्या जीवनात असते. बऱ्याच वेळा आपण बोलतो एक आणि तसंच करतो असं होत नाही. विसंगती आणि अध्यात्म सुसंगती शिकवतं. अध्यात्मात विसंगतीला जागाच नाही. मग मनात प्रश्न येतो, मग ही अशी विरुद्ध उदाहरणं का? आधी भक्ती मार्ग बहु सोपा सांगतात आणि मग भक्ती ही तर शुळावरील पोळी म्हणतात. दोन्ही विधानं संतांनीच जरी केलेली असली तरी तो दोन वेगळ्या गटांसाठी केलेली आहेत. पहिली ओवी जी म्हटली आहे ना की भक्ती मार्ग बहु सोपा, कोणासाठी? जे अध्यात्माच्या मार्गाकडे वळलेच नाही आहेत अजून, प्रपंचालाच घट्ट धरून बसलेत आणि त्यांना संसार म्हणजे हा प्रपंचच खरा वाटतोय. त्यांना सांगतायत संत, अरे भक्ती मार्ग सोपा आहे, या मार्गावर. त्यांनी प्रवृत्त व्हावं या मार्गाला येण्यासाठी, यासाठी सांगतायत. जसं लहान शाळेत जाणाऱ्या मुलाला आपण आमिष दाखवतो ना, मग तू शाळेत गेलास ना तर मी तुला कॅडबरी देईन, तसंच आहे. मग एकदा का ते मूल शाळेत जायला लागलं, रमलं, त्याला त्याची गोडी लागली, पुढच्या इयत्तेत जायला लागलं की सारखी आपण त्या मुलाला कॅडबरी देत नाही. मग आपण सांगतो, अरे आता तू 5वीत गेलास, आता जास्त अभ्यास करायला पाहिजे. 10वीत गेला, त्याहूनही जास्त अभ्यास करायला पाहिजे. अपेक्षा वाढतच जातात.
जसं लौकिक शिक्षणाचं आहे ना, तसंच किंबहुना त्यापेक्षा जास्तच अध्यात्म मार्गावरच्या ह्या शिक्षणाचे. आपण सगळेच विद्यार्थी आहोत त्या अध्यात्माच्या शाळेत. वेगवेगळे टप्पे ओलांडत आता पुढे जायचंय. जसजसे पुढे जाऊ ना, तसतसा जसा अभ्यासक्रम कठीण होतो आणि तेव्हा संत आपल्याला सांगतात, ज्या मार्गावर पुढे गेलेत चालून त्यांना, की भक्ती ही तर शूळावरील पोळी. आपण खूप भ्रमात असतो की मी भक्त आहे, मी भक्ती करते किंवा मी भक्ती करतो. पण खरंच आपण भक्ती करतो का हो? हे अध्यायाचं चिंतन केल्यावर कळतं. त्याच्या सुरुवातीलाच, या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने भगवंताला एक मोठ्या कुशलतेने किंवा कौशल्याने प्रश्न विचारलाय. असा प्रश्न विचारलाय अर्जुनाने आणि अशा पद्धतीने विचारलाय की त्याला जे हवं तेच उत्तर भगवंत देतील अशी त्याची अपेक्षा आहे. आपण पण असे प्रश्न विचारण्यात तरबेज असतोच. आपल्याला हवं ते, आपल्याला अनुकूल ते उत्तर आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून हवं असतं. अर्जुनाने पण काहीसं असंच केलंय. 11व्या अध्यायात भगवंताने विश्वरूप दाखवलं आणि त्या विश्वरूपाच्या ठिकाणी, त्या व्यापक स्वरूपाच्या ठिकाणी चित्त एकाग्र कर असं सांगितलं. हे चतुर्भुज व्यक्त रूप जे आहे ना, ते या विश्वरूपापेक्षा कमी प्रतीचे असं भगवंत म्हणालेत. आणि अर्जुनाच्या भक्त मनाला ते काहीच पटलं नाही, पण अर्जुनाची आवड सगुण रूपात आहे. आणि म्हणून त्या दोन मार्गांमधला श्रेष्ठ मार्ग कोणता? भक्ती मार्ग की ज्ञान मार्ग किंवा योग मार्ग? असं आता अर्जुन विचारतोय. म्हणून तो म्हणतो, या दोन्ही जी वाटा तू ते पावावया वैकुंठा, व्यक्त अव्यक्त दारवंठा रिगिजे जेथ. तर या दोन्ही वाटा तुलाच मिळवण्यासाठी आहेत. मग ती व्यक्त सगुणोपासना असू दे किंवा अव्यक्त निर्गुणोपासना असू दे, त्याचं प्रवेशद्वार हे तुझ्याच ठिकाणी तर आहे. दारवंठा उंबरठा तूच तर आहेस. आणि मग दोन छान उदाहरणही दिलीत की 100 लगडी सोनं, त्याचा जो कस आहे ना, तोच त्या 100 लगडी सोन्यातून काढलेला थोडासा एक वालभर अंश, त्यातही तेवढाच कस असतो. किंवा अमृताच्या सागरामध्ये जे गुण आहेत, जे संजीवन देणारे गुण आहेत, तेच त्या सागरातून चुळीभर घेतलेल्या, लाटांमधून चुळीभर घेतलेल्या त्या जलामध्ये सुद्धा असणारच. म्हणून विश्वरूप काय किंवा त्या विश्वरूपाचं व्यक्त रूप म्हणजे हे भगवान, हे श्रीकृष्णा तू. शेवटी तू एकच आहे ना. आणि तरी सुद्धा माझ्या मनात असं येतं की तू हे जे विश्वरूप दाखवले ही तुझी लीला होती की खरंच तू दाखवलंस? अर्जुन म्हणतोय 28व्या ओवीत, जे देवा तुम्ही नावे क अंगीकारले व्यापक, ते साचकी कवती कहे जाणावया. की तुम्ही थोड्या काळ का होईना जे हे रूप दाखवलं ना, व्यापक रूप, हे खरं आहे की तुमची लीला आहे, जाणण्यासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आणि म्हणून प्रश्न विचारलाय की या दोन मार्गांपैकी कुठला मार्ग
श्रेष्ठ आहे आणि म्हणून आधी भक्ती मार्गाचं वर्णन केलंय. तरी तुझं लागी कर्म तू जयाचे परम भक्तीची मनोधर्म विकोनी घातला, की जे भगवंता तू प्राप्त व्हावास म्हणून कर्म करतात. तूच ज्यांचं परम म्हणजे श्रेष्ठ असं स्थान आहे, तुझ्या भक्तीसाठी ज्यांनी आपले सर्व मनोभाव मनोधर्म तुला विकून घातले, म्हणजे तुला सगळे अर्पण केले आहेत. इत्यादी सर्वी परी जे भक्त तू ते श्रीहरी बांधून या जिव्हारी उपासित. अशा वेगवेगळ्या सर्व प्रकारांनी इत्यादी सर्व प्रकारे जे भक्त हे श्रीहरी तुला आपल्या अंतःकरणात जिव्हारी अंतःकरणात ठेवून तुझी उपासना करतात. हा एक प्रकार म्हणजे हा भक्त. आणि आता पुढचे सांगतात, आणि जे प्रणवा पैलीकडे वैखरियेसी जे कानडे, आणि जे ओंकाराच्याही पलीकडे आपल्या सामान्य वाचेला जे कळून येणार नाही, सांगता येणार नाही, शब्दात व्यक्त करता येणार नाही, असं तुझं जे निर्गुण रूप आहे ना, जे साकार नाही नव्हेची जे वस्तू, ते अक्षर जी अव्यक्त निर्देश देश रहित, ते तुझं अक्षर आणि अव्यक्त असं अमुक एका ठिकाणी आहे म्हणून निर्देश करून दाखवता येणार नाही, अमुक ठिकाणी आहे आणि अमुक ठिकाणी नाही म्हणून देश रहित आणि सोहम भावाने जे ज्ञानी तुझी उपासना करतात, म्हणजे दोन्ही प्रकार सांगितले, सगुणाची उपासना करणारे आणि निर्गुणाची उपासना करणारे. तया आणि जी भक्ता, म्हणजे जे ज्ञानी आहेत ना त्यांना म्हटलंय तया, आणि जी भक्ता जे आधी सांगितले ते भक्त. येरा माझी अनंता कवणे योग तत्वता जाणी त्याला सांगा. या दोघांमध्ये कोणता योग तत्वतः श्रेष्ठ आहे? या किरीटीची या बोला तो जगतबंधू संतोषला, म्हणे हो प्रश्न भला जाणसे करू. या अर्जुनाच्या बोलण्यावर तो जगतबंधू म्हणजे तो परमात्मा म्हणजे ते भगवंत आनंदित झाले. म्हणाले, अर्जुना तू हा मोठ्या युक्तीने चांगल्या प्रकारे प्रश्न विचारलास. आता अर्जुनाच्या या प्रश्नाला भगवंत काय उत्तर देतात ते आपण पाहणार आहोत. जर अर्जुनाने युक्तीने विचारलं असेल तर भगवंत तर चतुरातू शिरोमणी आहेत. आपण सगळे चतुर आहोतच, पण त्यांचा शिरोमणी म्हणजे भगवंत आहेत. ते ह्या कौशल्याने अर्जुनाने जो प्रश्न विचारलाय ना, स्वतःच्या अनुकूल उत्तर मिळवण्यासाठी त्या प्रश्नाला कशा प्रकारे उत्तर देतात ते आपण पाहणार आहोत. पाहूया दुसरा श्लोक. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेता ते मे युक्ततमा मताः. श्री भगवान म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मद सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात. आता ज्ञानोबा याच्यावर भाष्य करतो. तरी अस्तुगिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती का. या श्लोका खालच्या ज्या ओव्या आहेत त्याची सुरुवातच ज्ञानोबाऱ्यांनी एक उदाहरणाने केली आहे. अस्तुगिरीच्या उपकंठी, उपकंठी म्हणजे अस्तमानाच्या वेळी, जेव्हा सूर्य अस्ताला जातो, जेव्हा अस्ताला सूर्य चाललेला आहे त्यावेळेला काय होतं, रिगालिया रविबिंबा पाठी,
रिगालिया म्हणजे निघालेल्या, त्या सूर्याच्या पाठी निघालेले कोण आहेत? रश्मी जैसे किरीटी संचरतिगा. किरीटी म्हणजे अर्जुन आहे. अर्जुना, रश्मी म्हणजे सूर्यकिरण. जशी त्या सूर्यामध्ये प्रवेश करतात. आपण दृश्य सहज डोळ्यापुढे आणू शकतो. जेव्हा सूर्य सकाळी उगवतो ना, आधी अरुणोदय प्रभा फाकते आणि मग सूर्य येतो. आता सूर्य अस्ताला चाललाय, तर हळूहळू जेव्हा आपण एखाद्या समुद्राकिनारी सूर्यास्त पाहायला गेलो तर काय दिसतं? तो तप्त सुवर्णाचा गोळा आता त्या समुद्राच्या, त्या क्षितिजाच्या पाठीमागे शिरतोय. तो सूर्य अस्ताला जाताना काही काळ आपल्याला ती आभा, ती प्रभा, ती किरण आकाशात दिसत असतात. पण तो अस्ताला गेल्यावर हळूहळू जणू काही ती किरण एक आवरून घेतात स्वतःला आणि त्या रविबिंबाच्या पाठी निघून जातात. थोड्या वेळाने ती किरणही नाहीशी होतात. हे कसं एखादं लौकिकातलं दृश्य जर आपण आणलं ना डोळ्यापुढे, तर नेते जे असतात, एखादा मंत्री सभागृहातून बाहेर पडला तर काय दिसतं? पहिल्यांदा तो मंत्री बाहेर पडतो आणि त्याच्या मागोमाग सगळा ताफा असतो. पुन्हा तो सभागृहात शिरताना तो आधी जातो आणि मागून तो ताफा जातो. तसंच हे सूर्यकिरणांचं आहे. जेव्हा सूर्य अस्ताला जातो, सूर्यास्ताच्या वेळेला, तेव्हा त्याची सर्व किरण त्याच्या मागे जाऊन त्याच्यात मिसळून जातात. ती वेगळी राहतच नाहीत. मग ज्ञानोबा वाटलं कदाचित हे उदाहरण कळलं नसेल तर नीट अजून दुसऱ्या उदाहरणाने स्पष्ट करूया. का वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. आता हे उदाहरण आपल्याला आज तर सगळ्यांनाच कळलं. एवढा पाऊस कोसळतोय, टीव्हीवर जर बातम्यांमध्ये बघितलं तर सगळीकडे नद्यांना पूर आलेत. अनेक गावं पूर्ण पाण्याने वेढली गेली आहेत. वर्षा काळी सरिता म्हणजे पावसाळ्यामध्ये जर एखाद्या नदीला पूर आला, ती नदी जशी वाहते ना आणि पाऊस जसा वाढत जातो, तसे त्या पाण्याचे लोंढेच्या लोंढे वाहत असतात. पाणी चढत जातं. हळूहळू त्या नदीच्या काठावरची गावं सुद्धा पाण्याखाली जायला लागतात. चढतच जातं. म्हणजे एकदा का पाऊस पडायला सुरुवात झाली आणि जर पाऊस थांबला नाही तर जसे पाण्याचे लोंढे त्या नदीच्या प्रवाहाबरोबर चढत चढत जातात, तैसी नीच नवी भजता, नीच म्हणजे इथे नित्य, नीच नवी भजता श्रद्धा दिसे. तशी इथे म्हणजे हा जो प्रकार वर्णन करतायत ना भगवंत, त्या प्रकारे तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. तशी नित्य नव्यानी माझं भजन करण्यातलं प्रेम, श्रद्धा दिसून येते, वाढतच जाते. जसं पावसाळ्यात नदीत पाण्याचे लोंढे वाढत जातात, डोळ्यापुढे आणला की भक्तीचा पाऊस पडतोय आणि ती नदी प्रवाहित झालीये. कुठे चाललीये ती? भगवंताकडे. आणि जसा तो भक्तीचा ओघ वाढत जातो ना, म्हणजे पावसाचा, तसतशी त्या भक्ताच्या अंतःकरणातलं प्रेम, श्रद्धा दिसायला लागते. पुढे म्हटले, हीच नदी समजा पुढे गेली. पावसाळ्यामध्ये त्या नदीला पूर आला आहे, पाण्याचे लोंढेच्या लोंढे वाहतात आणि ती पुढे चाललीये. नदी कुठे जाते? सागराला भेटायला, सागरामध्ये मिसळून जायला. नदीचं गंतव्य असतं सागर. परी ठाकलिया ही सागरू. पण एकदा का ती नदी समुद्राला मिळाली की ती म्हणते का आता झालं,
तैसा जैसा मागीलही यावा आणि वारू. ती गेली ना तरी तिचा मागे जो पाण्याचा ओघ आहे तो येतच राहतो, येतच राहतो. ती काही ती थांबत नाही तिकडे. ती आहे गंगेची ऐसा पडी भरू प्रेम भावा. गंगेचं उदाहरण घेतलंय, ती नदी म्हणजे. अशा त्या गंगेला जी भरती येते ना, की ती प्रवेश करतच जाते त्या समुद्रात. मिळवणी मिळतची असे समुद्री गंगाजळ जैसे. तसं ज्यांच्या भक्तीचा ओघ, तो प्रेम भगवंताविषयी वाटणार, तो प्रेम भाव भगवंत मिळाला ना तरी सुद्धा थांबत नाही, वाढतच जातो, वाढतच जातो. तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त, जे रात्री दिवस न म्हणत उपासती. असे सर्व इंद्रियांच्या सहित मज माझी सुनी चित्त. सुनी म्हणजे मिसळून जाणे. जे रात्रंदिवस म्हणत उपासिते. भक्तांचं वर्णन चाललंय. सर्वश्रेष्ठ भक्त कसे असतात ते, त्यांचा प्रेमभाव कसा असतो ते, हे वेगवेगळ्या उदाहरणांनी ज्ञानोबारायांनी वर्णन करून सांगितलंय. भगवंतच सांगतात हे, की जे अखंडपणे रात्र आहे की दिवस आहे, अनुकूलता आहे की प्रतिकूलता आहे, असं काहीही न बघता सर्व इंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त. आपल्या चित्ताने माझ्या ठिकाणी सुनी म्हणजे प्रवेश करतात आणि माझी उपासना करतात. बघा, एका ओवीमध्ये खरे भक्त कसे असतात किंवा भक्ती कशाला म्हणतात हे ज्ञानोबारायांनी सांगितलं. जर भगवंताची भक्ती करायची असेल तर पहिलं म्हणजे रात्रंदिवस न म्हणत. रात्र आहे की दिवस आहे ते शब्दशः अर्थ नाही घ्यायचंय. म्हणजे अनुकूल आहे, आपल्याला अनुकूल काळ आहे किंवा प्रतिकूल काळ आहे असा विचार न करता, म्हणजे कोणाचीही पर्वा न करता, कोण काय म्हणेल याचा विचार न करता, जे रात्रंदिवस न म्हणत. भक्ताला खरा जो भक्त असतो ना त्याला पर्वा नसते की कोण मला काय म्हणतंय, कोणी मला नावं ठेवतंय का, आता हा माझा प्रतिकूल काळ आहे म्हणून मी भगवंताची जास्त उपासना करीन, आता हा अनुकूल काळ आहे, अधिक मास चालू आहे म्हणून मी जास्त उपासना करीन, असं भक्त कधीच भेद करत नाही. तो नेहमी, त्याला काहीही फरक नसतो, नित्य भगवंताची उपासना करतो. उप-आसन, उपासित या शब्दातला उपासन या शब्दातला जर फोड केली, उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणे. भगवंताच्या जवळ जाऊन बसणे, म्हणजे देवाऱ्यासमोर जाऊन बसणे नाही, म्हणजे मंदिरात जाऊन बसणं नाही. भगवंताच्या नित्य सानिध्यात असणे. जरी भगवंताची मूर्ती समोर नाही, भगवंताची तस्वीर समोर नाही, तरी सुद्धा भगवंत त्याच्या चित्तात असतो. त्याला म्हणतात उपासना. आपण भगवंताच्या जवळ जाऊन बसायचं, त्याला अंतःकरणात विराजमान करायचंय. आणि हे कधी होईल? दोन गोष्टी साध्य झाल्या तर, मज माझी सुनी चित्त आणि सर्वेंद्रिया सहित. एक तर आपलं चित्त कुठे कुठे फाकलेलं असतं का हो भगवंताच्या ठिकाणी नित्य एकवटलेलं? मी, माझं घर आहे, मग घरातली कामं आहेत, घरातली व्यवस्था आहे, मग नाती संबंध आहेत, माझी मुलगी आहे, माझा नवरा, माझी बायको, जे कोणी असतील, आई वडील, त्याच्यात फाकलेलं असतं. नंतर आजवर मी मिळवलेली संपत्ती, ती सुरक्षित आहे ना, ती योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट झालेली आहे ना, त्याचं व्याज बरोबर मिळतंय ना,
माझा पैसा सगळा खर्च होऊन तर जाणार नाही ना, मला म्हातारपणी उरेल ना. काही जणांना तर पैसे खर्च झाले तर रात्री झोप लागत नाही. दिवसभर किती पैसे खर्च झाले बापरे, आता पावसाळा एवढ्या भाज्या महाग झाल्या, टॅमॅटोचे तर भाव विचारायलाच नको. तो पाव किलो टॅमॅटो आणला तर बापरे, एवढे माझे पैसे आज गेले, ह्या विचाराने झोप लागत नाही. म्हणजे चित्त कुठे कुठे फाकलेलं असतं. अनेक गोष्टी. आणि इथे भगवंत सांगतात माझं माझी सोनी चित्त. म्हणजे भक्ताचं चित्त हे भगवंताच्या ठिकाणी प्रवेशलं पाहिजे. पण आपलं चित्त भगवंत सोडून सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांमध्ये, वेगवेगळ्या मी आणि माझे ह्याच्यामध्ये प्रवेशलेलं असतं. तिथून ते काढायला पाहिजे ना चित्त. तिथून काढल्यावर ते भगवंताच्या ठिकाणी प्रवेशणार, तर तो खरा भक्त. शिवाय सर्वेंद्रियासहित, सर्व इंद्रियांच्या सहित, म्हणजे नुसतं मन तिकडे आणि इंद्रिय काहीतरी भलतच करतात असं नाही. इंद्रिय पण तिथे पाहिजे, मन सुद्धा तिथे पाहिजे. रात्रंदिवस अनुकूल काळ आहे का प्रतिकूल काळ आहे, मी दुःखात आहे का सुखात आहे, ह्याचा कसलाही विचार न करता भगवंताच्या सानिध्यात राहणे. इंद्रिय किती आहेत? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन हे 11वं इंद्रिय धरलं. ही सगळी त्या भगवंताच्या ठिकाणी एकवटायला पाहिजेत. म्हणजे काय करायचं? सगळी इंद्रिय त्याच्या ठिकाणी कशी काय एकवटणार? संतांनी सांगितलं ना, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. अजून एका अभंगामध्ये सांगितलंय की सगळी घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गान. मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पाय. म्हणजे जी जी म्हणून काही इंद्रिय आहेत ना, ही सगळी त्या विठ्ठलाच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी एकवटली पाहिजे. डोळे तुम्ही घ्या, डोळ्याला चांगलं पाहायचंय ना, सुंदर पाहायचंय ना, तर तो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तो भगवंताहून दुसरं सुंदर काही आहे का? त्याचं ध्यान करू. पाहायचं असेल डोळ्याने तर त्याला पाहू. ऐकायचं असेल ना काही, तर त्या विठ्ठलाचं गुणसंकीर्तन, त्याचं स्वरूप काय आहे हे ऐकू, प्रवचन ऐकू, कीर्तन ऐकू. बोलावं असं वाटतंय ना, तर दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापेक्षा त्या विठ्ठलाचं नाव घेऊ. आणि मनाला सुद्धा 12 वाटा धावण्याला मोकळं सोडण्यापेक्षा त्या विठ्ठलाच्याच ठिकाणी त्या मनाला सुद्धा एकाग्र करू. हात दिलेत, कर्मेंद्रिय आहेत, टाळ्या वाजू. पावलं त्या विठोबाचं नाव घेऊन नाचायला लागतील. अक्षी सर्वेंद्रियासहित. अशी जी माझी भक्ती करतात असं भगवंत सांगतात. एवढं सगळं वर्णन या एका 38व्या ओवीत केलं. जो भगवंताचा खरा भक्त असतो त्याची सगळी इंद्रिय भगवंताच्या ठिकाणी एकवटलेली असतात, चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिरावलेलं असतं, अनुकूल प्रतिकूल काय याचा तो विचार करत नाही आणि नित्य भगवंतालाच भजतो. या परीचे भक्त आपण पे मज देत. अशा प्रकारचे जे भक्त आपण पे म्हणजे सर्वस्व, अशा प्रकारे जे भक्त आपलं सर्वस्व मला देतात, तेच मी योगयुक्त परम माने. त्याच भक्तांना मी योगयुक्त आणि श्रेष्ठ असं मानतो. म्हणजे तो भक्त जरी असला तरी तो योगयुक्त आहे. कारण योग म्हणजे केवळ हठयोग नाही. आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे जे अष्टांग योग सांगितले म्हणजे योग नाही. योग म्हणजे जुळणे. युजयुंजती म्हणजे जोडले जाणे. जेव्हा भक्त आपलं सर्वस्व भगवंताला अर्पण करतो तेव्हा तो स्वतःचा राहतच नाही,
तो भगवंताशी सहज जोडला जातो, म्हणून भगवंतानी त्याच भक्ताला योगयुक्त म्हटलंय. ज्या भक्ताचा योग भगवंताशी जुळला, अशा त्या भक्ताला मी श्रेष्ठ मानतो, असं भगवंताने सांगितलं. आणि मग पुढे आता 3ऱ्या श्लोकात सांगतायत, ये त्वक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यं च कूटस्थम अचलम ध्रुवम. नाही 3राच, तेवढंच वाचा. आता 3रा आणि 4था श्लोक खरं जोड श्लोक आहे, तरी सुद्धा मी हा पहिल्या भागाचा अर्थ वाचते की, आणि जे पुरुष इंद्रियाच्या समुदायाला चांगल्या रीतीने वश करून घेऊन मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे सर्वव्यापी अकथनीय स्वरूप आणि सदा एकरस राहणाऱ्या नित्य निश्चल निराकार अशा अविनाशी ब्रह्माची ऐक्य भावाने उपासना करतात. आता 2रा श्लोक भगवंताचं विधान अर्जुनाने ऐकलं आणि त्याला वाटलं, बरं झालं बाबा, भगवंताने आपल्या मनासारखं सांगितलं. म्हणजे एकंदरीत म्हणाला अर्जुन, म्हणजे मला आता कळलं की भगवंताला भक्तच जास्त आवडतात, म्हणजे सगुणोपासकच आवडतात. असं अर्जुनाने मनामध्ये पूर्णगाठ बांधेपर्यंत भगवंतानी हे 3रं विधान केलं, म्हणजे हा 3रा श्लोक. काय म्हणतायत भगवंत, ज्ञानोबरांच्या शब्दात बघूया. आणि येर तेही पांडवा जे आरुढोनी सोहम भावा झोंबती निरवयवा अक्षरासी. आणि येर म्हणजे आणि इतर, तेही पांडवा, ते सुद्धा अर्जुना. आता इतर म्हणजे कोण? जो 2रा मार्ग अर्जुनाने विचारला ना, की भगवंता तुझे सगुणोपासक श्रेष्ठ की निर्गुणोपासक श्रेष्ठ? आता सगुणोपासक श्रेष्ठ आहे असं भगवंतानी 2ऱ्या श्लोकामध्ये सांगितलं. त्यांना मी परम मानतो, योगयुक्त परम माने. त्यामुळे अर्जुनाचं समाधान झालं होतं. पण तेवढ्यात भगवंत म्हणाले, आणि येर तेही पांडवा, आणि ते पण आहेत ना जे दुसरे कोण ते आता सांगतायत, जे आरूढोनी सोहम भावा, जे सोहम भावावर आरूढ होऊन स्वार होऊन झोंबती निरवयवा अक्षरासी. झोंबती म्हणजे मिळवण्याचा प्रयत्न करणे, निरवयवा ज्याला अवयव नाही, आणि जो कधीच क्षर पावत नाही, नाश पावत नाही, अशा अविनाशी तत्वाला प्राप्त करू इच्छितात. आता अर्जुनाला धडधड वाढली असेल बहुधा अर्जुनाच्या हृदयातली. आतापर्यंत त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, म्हणजे भगवंताला भक्तच प्रिय आहेत असं त्याला वाटत. पण आता भगवंत 2ऱ्या आपल्या भक्तांबद्दल पण सांगतायत की जे निर्गुणाची उपासना करतात. कशा पद्धतीने करतायत ते पण सांगतायत भगवंत. जशी सगुणोपासना कशी करतात ते मागच्या श्लोकाखाली सांगितलं. आता ह्या श्लोकाखाली निर्गुणाची उपासना जे भक्त करतात ते कशी करतात ते सांगतायत. जे आरूढोनी सोहम भावा, हा मुख्य शब्द आहे. सोहम भावावर आरूढ होऊन. आपल्याला माहितीये बा, घोड्यावर आरूढ होणं माहिती होतं, हत्तीवर आरूढ होऊन युद्ध केलं जायचं, घोड्यावर आरूढ होऊन युद्ध केलं जायचं, रथावर आरूढ होऊन युद्ध केलं जायचं, हे सगळं माहितीये. हा शब्द आपण ऐकलाय, स्वार होऊन. पण सोहम भावावर कसं काय स्वार होणार, म्हणजे नक्की काय? आपण बघितले का, हा अध्याय सुरू झाल्यापासून सोहम हा शब्द 3ऱ्यांदा आलाय. एक तर सद्गुरूंचं वर्णन करताना सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू असं म्हटलंय. आणि गेल्या वेळेला पण बघितलंय, जे ज्ञानी आहेत ते सोहम भावाने उपासना करतात असं म्हटलंय. आणि इथे पुन्हा आला, जे आरूढोनी सोहम भावा, म्हणजे जे सोहम भावावर स्वार होऊन. आता या सोहम भावावर स्वार होणं म्हणजे काय? आता हे जे वर्णन आहे ते निर्गुण परब्रह्म तत्वाचं आहे. त्याला आपण म्हणतो परमात्मा किंवा परब्रह्म, जे सगळ्याच्या
पर आहे, प्रकृतीच्या पर आहे, म्हणून परब्रह्म, परमात्मा. त्या परमात्म्याची सोहम भावाने उपासना करणं. सोहम ह्या शब्दामध्ये 6 अहम असा शब्द विग्रह केला तर 6 म्हणजे तो, अहम म्हणजे मी, तो मी आहे, म्हणजे तो परमात्मा मी आहे, म्हणजे ते परब्रह्म मी आहे. ह्या भावावर आरूढ व्हायचंय. पण कळत नाही की ह्या भावावर आरूढ होणं म्हणजे नक्की काय. नुसतं आपण तोंडाने म्हणायचं का की ते मी आहे, ते परमात्मा तत्व मी आहे. पण ते जे परमात्मा तत्व आहे, जे अव्यक्त आहे, ते कधी कधी व्यक्त सुद्धा होतं ना, आणि आकाराला येतं. आणि जे आकाराला आलेलं तत्व, जे मूळ स्वरूपापासून आलं, ते सुद्धा मीच आहे. म्हणजे मग आपण पण परमात्मा आहोत का? तर नाही. कारण परमात्मा अवतार घेतो भक्तांच्या उद्धारासाठी. म्हणून अजून आपला तर उद्धार व्हायचा आहे. आपण बद्ध आहोत. म्हणजे आपण तसं म्हटलं तर परमात्मा नाही, म्हणजे व्यक्त झालेलं परमात्मा रूप नाही. मग हे जे निर्गुणोपासक आहेत ते काय विचार करतात की आपण तर काही व्यक्त झालेलं परमात्मा तत्व नाही. त्यामुळे व्यक्त रूपाची म्हणजे सगुण रूपाची उपासना आपण करूच शकत नाही. त्याला कसं म्हणणार सगुण रूपाला की तू मी आहे? आपण श्रीकृष्णाला म्हणू का तू मी आहे? नाही म्हणू शकणार. मग हे व्यक्त रूप कुठून आलं अव्यक्त, त्याची उपासना करू. मग ते तत्व दिसत तर नाही पण आहे, म्हणून ते मी आहे. त्याला अवयव नाही म्हणून नुसतं ते म्हटलंय ते. मग नक्की ही उपासना कशी असते? ह्याच्यात परसोहम ह्या शब्दात आपण म्हणतो तो परमात्म्याला उद्देशलं सुद्धा नाहीये, त्याचं नाव सुद्धा घेतलं नाहीये. पण हे एकाक्षर ब्रह्म आहे. एका अक्षरात व्यक्त होणारा ब्रह्म म्हणजे ओम. सोहम जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा न कळत ओमचा सुद्धा उच्चार होतो. म्हणजे त्या परमात्म्याचं नाव सहज त्या सोहम शब्दात उच्चारलं जातं. ओम हा ध्वनी त्याच्यात अंतर्भूत आहे. हे जे निर्गुण उपासक आहेत ते डोळ्यासमोर आपल्या मूर्ती आणत नाहीत भगवंताची. कुठलीच मूर्ती नाही, कुठलाच मूर्ती विग्रह नाही. मग कुठे मन एकाग्र करायचं? मनाला कुठेतरी एकाग्र तर केलं पाहिजे. जो भक्त आहे तो मूर्तीमध्ये, त्या प्रतिमेमध्ये भगवंताच्या मन एकाग्र करेल, भगवंताच्या चरणाशी मन एकाग्र करेल. पण हा निर्गुण उपासक जो आहे तो कुठे मन एकाग्र करणार? मग तो म्हणतो आपण श्वासावर मन एकाग्र करतो. कारण श्वास जेव्हा आपण घेतो ना, आपण हा प्रयोग करून पाहिला तर कळेल. जेव्हा आपण जोराने असा श्वास घेतो, दीर्घ श्वास घेतला की उच्चारलं नाही तरी सो असा नाद निघतो. आणि जेव्हा श्वास सोडतो जोराने तेव्हा हम असा नाद निघतो. हवं तर प्रयोग करून बघा. अगदी मंद स्वरूपात पण तोच नाद असतो. श्वास घेताना स चा उच्चार होतो आणि सोडताना हमचा उच्चार होतो. असं आपण सोडतो. म्हणून ना असं तोंडाने न उच्चारता सोहम हा शब्द तोंडाने न उच्चारता सुद्धा श्वासातून तो उच्चारला जातच असतो, कळत न कळत पण. म्हणून हे निर्गुणोपासक त्या श्वासावर लक्ष केंद्रित करतात. म्हणतात की आपला हा प्रत्येक श्वास हाच ध्वनी व्यक्त करतो, सोहम सोहम. आणि तिथेच आपण लक्ष एकाग्र करावं.
मनात असावं की ते परमात्म तत्व मी आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच सत्य नाही. हळूहळू त्यांचं त्या श्वासावर लक्ष केंद्रित होतं. आणि हा जो जप आहे ना, सोहम, हा अजपा जप आपण म्हणतो तसा आहे. अजपा म्हणजे जो मुखानी करायचा नाही आणि तरी सुद्धा केला गेला पाहिजे, असा हा एकमात्र जप आहे. तोंडाने आपण म्हणणार नाही सोहम, पण श्वास घेताना त्या सोची जाणीव असणार आणि श्वास सोडताना हमची जाणीव असणार, म्हणजे अजपा जप. हे जे निर्गुणोपासक आहेत ते असा अजपा जप करतात आणि ह्या अजपा जपातून त्या एका निर्गुण निराकार परमात्म तत्वाचं चिंतन करतात. ध्यान म्हणूच शकत नाही. ध्यान करायला तो व्यक्ती, तो आकार समोर लागतो. म्हणून मनाची नखी न लगे असं सांगितलं. ते परमात्म तत्व कसं आहे की त्या परमात्म तत्वापर्यंत त्या मनाचं नख सुद्धा जाऊ शकत नाही, म्हणजे पोहोचू शकत नाही. मनाची नखी न लगे. नखाची पण सर नाही आपण असं म्हणतो ना, एखाद्याला तुला माझ्या नखाची सुद्धा सर नाही, म्हणजे जराही नाही. म्हणजे जिथे मनही प्रवेश करू शकत नाही, ते परमात्म तत्व कसं आहे हे ज्ञानोबा सांगतात की मन त्या परमात्म तत्वापर्यंत प्रवेश करू शकत नाही, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे. बुद्धी तर त्या मनाहून सूक्ष्म आहे. त्या मनाहून सूक्ष्म असणारी अशी बुद्धी, ती सुद्धा तिची दृष्टी म्हणजे तिची नजर तिथवर पोहोचू शकत नाही. जिथे मन प्रवेश करू शकत नाही, बुद्धीची नजरही तिथे पोहोचू शकत नाही, ते इंद्रिया कीर जोगे काही होईल. ते परमात्म तत्व आपल्या इंद्रियांना कसं काय गोचर होईल, कसं काय अनुभवायला येईल? कारण इंद्रिय तर खूपच स्थूल आहेत. इंद्रिय सगळ्यात स्थूल पातळीवर, कारण ती आपल्याला अनुभवायला येतात. हात पाय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ही स्थूळ आहेत. त्याच्यापेक्षा सूक्ष्म कोण आहे? मन. इंद्रियांच्या वर असतं मन आणि मनाच्या वर असते बुद्धी. जिथे मन आणि बुद्धीचा प्रवेश होऊ शकत नाही, मन आणि बुद्धी ही सूक्ष्म तत्व आहेत. मन दाखवता येतं का आपल्याला? नाही दाखवता येत. बुद्धी दाखवता येते का? आपण म्हणतो इथे मेंदूत आहे, पण ते डोक्यात मेंदूचं ऑपरेशन जरी केलं ना, तरी बुद्धी नावाची गोष्ट काही दाखवता येत नाही. मन कुठे? आपण असं दाखवतो आपल्या हृदयाकडे, पण मन तिकडे, हृदयाचं जेव्हा ऑपरेशन होतं तेव्हा मन दाखवता येतं का? नाही. म्हणजे मन आणि बुद्धी सूक्ष्म आहेत. या दोन्ही सूक्ष्म तत्व जिथे प्रवेश करू शकत नाहीत, तिथे इंद्रिय तर खूप स्थूळ आहेत. ती कशी काय प्रवेश करतील? म्हणजे निर्गुणाची उपासना करणं खरं तर किती कठीण आहे हेच सांगितलंय. परी ध्यानाही कुवाडे. आता म्हटलं, एखाद्याने ठरवलं मी परमात्म्याचं ध्यान करीन. परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार, जो सगळीकडे व्यापून आहे, त्याचं आता मी ध्यान करतो. मी तुम्हाला सांगितलं, चला आता सगळ्यांनी ताठ बसा आणि परमात्म्याचं ध्यान करा, ज्याला कुठलाही अवयव नाही, जे कधीही विनाश पावत नाही, नाश पावत नाही, आणि जे सगळीकडे व्यापून राहिलंय, त्या परमात्मा तत्वाचं ध्यान करा. तुम्ही म्हणाल म्हणजे काय करायचं? ध्यान करण्यासाठी काहीतरी समोर लागतं, म्हणून जे ध्यानाही कुवाडे. कुवाडे म्हणजे अशक्य, अचिंत्य आपण म्हणू, ज्याचं चिंतन करता येत नाही. कसं काय
ध्यानाचं चिंतन करणार? कोणाचं ध्यान लावणार? म्हणून एके ठाई न संपडे. ध्यान लावलं तर मन एकाग्र होईल, पण जर ध्यानच लावता येत नसेल तर ते एका ठिकाणी स्थिर राहील कसं? व्यक्तीसी माझी वडे कोणेही नव्हे. बरं, त्याला कुठला आकारही नाही. त्यामुळे इकडे अमुक ठिकाणी आहे आणि अमुक ठिकाणी नाही असंही सांगता येत नाही. तरी सुद्धा आपण त्या अव्यक्तामध्ये कल्पना केली की आता माझ्या समोर ते परमात्मा तत्व आहे, ज्याला कुठलाही आकार नाही, ज्याला कुठलेही अवयव नाहीत. पण नंतर मनात विचार येतो, पण ते फक्त माझ्या समोर थोडी आहे, माझ्या आजूबाजूला सुद्धा आहे, माझ्या आतही आहे, माझ्या बाहेरही आहे. मग नक्की कशाचं ध्यान करायचं, कुठे एकाग्र व्हायचं? आणि म्हणून सहजासहजी एकाग्र होता येत नाही. जया सर्वत्र सर्वपणे सर्वही काळी असणे. कारण ते परमात्म तत्व सगळीकडे आहे आणि सगळ्या काळी असतं ते. आता दिवसा आहे रात्री नाही असं नाही, सर्व काळी. आज आहे, उद्या आहे आणि पुढेही असणार आहे, त्याच्या आधीही होतं. अशा सर्वव्यापी सर्व काळी असणाऱ्या, सर्वत्र असणाऱ्या, निरवयव अशा परमात्म्याचं चिंतन करत करत करताच येत नाही म्हटल्यावर ते चिंतन सुद्धा हिंपुटी झाले. म्हणजे ते चिंतन सुद्धा निराश झालं की किती वेळ मी अव्यक्त परमात्म्याचं चिंतन करणार? फार फार तर मी काय म्हणेन की तो अव्यक्त आहे, व्यक्त होत नाही, तो निराकार आहे, त्याला आकार नाही, तो सगळीकडे सर्वत्र आहे, आत आहे, बाहेर आहे, सगळीकडे आहे, तो व्यापक आहे, सूक्ष्माहुनी सूक्ष्म आहे. याच्या पलीकडे काय चिंतन करणार? आता ते त्याच्याच ऐवजी जर सांगितलं की भगवान श्रीकृष्णांचं चिंतन करा, तर आपण कितीही चिंतन करू शकतो. तो भगवंत कसा आहे दिसायला, किती मधुर आहे, त्याच्या त्या हातातली ती बासरी, त्याचे ते कमळासारखे नेत्र, पायाचे आडीगाऊन त्रिभंगा देहुडा वाजवित तसे वेणू, गोपिका रमणो स्वामी माझा, तो आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो. मग त्याचे चरित्र आठवतं, त्यांनी केलेल्या बाललीला आठवतात, त्याचे पराक्रम आठवतात, कितीतरी चिंतन करण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि तेच परमात्म तत्वाचं चिंतन करणं, एका मर्यादेच्या पुढे आपलं चिंतन सुद्धा ठप्प होतं, हिंपुटी झाले. ते चिंतन सुद्धा निराश होतं. का निराश होतं? कारण ते परमात्म तत्व आहे असं म्हटलं, जी होय ना नोहे. म्हणजे परमात्मा तत्व आहे म्हणून जर कोणाला सांगायला गेलो तर ते दाखवता येत नाही. एखादा म्हणेल कुठे दाखवा परमात्मा, तसं बोटानी निर्देश करून दाखवता येत नाही. त्याला नाही रंग, नाही रूप, नाही आकार, नाही वास सुवास निदान तो पण नाही. म्हणजे दाखवायचं तरी कुठल्या रूपात? मग दाखवता येत नाही म्हणून जर नाही म्हटलं, जे नाही ना आहे, तो दाखवता येत नाही म्हणून तो परमात्मा नाही म्हटलं तर तो आहे, कारण तो आपल्या प्रत्येकामध्ये स्फुरण पावतोय. म्हणून मी बोलू शकते आहे, आपण ऐकू शकता आहात, हालचाल करू शकतात का? कारण ते परमात्मा तत्व आपल्या आत आहे म्हणून. पण दाखवायचं म्हणतं तर ते दाखवता येत नाही. म्हणून होय ना नोहे, जे नाही ना आहे. म्हणजे होय म्हटलं की आहे परमात्मा, तर दाखवता येत नाही, आणि दाखवता येत नाही म्हणून नाही म्हटलं तर तो संवेदना रूपाने जाणवतो म्हणून आहे. किती कठीण आहे. ऐसे म्हणून उपाये उपजतीची ना. आणि असं म्हणून त्याला आकळण्याचे उपाय सापडतच नाही. कसं आकळणार त्याला? कारण तो सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे. तो नाही असं म्हणताच येत नाही, कारण तो आहे ना.
ज्यांच्या जाणीवा तरल होतात ना, जे आपल्या साधनेने त्या सूक्ष्मात प्रवेश करू शकतात, त्यांना त्या परमात्म तत्वाचं अस्तित्व जाणवतं. पण हे त्या परमात्म तत्वाचं अस्तित्व जाणवण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. त्याच्याशिवाय ते नाही जाणवणार. आपण खूप आपले सगळे व्यवहार हे स्थूलात असतात आणि परमात्म तत्व हे अतिशय सूक्ष्म आहे. आकाशा परवते गाळून घ्यावे असं ज्ञानोबरायाने वर्णन केलंय. इतकं सूक्ष्म अतिसूक्ष्म आहे. आणि आपण किती स्थूलात आहोत. आपला हा प्रवास या स्थूलातून, स्थूल जगतातून त्या सूक्ष्म जगताकडे आहे. ही अध्यात्म साधना अशी आहे, जितकं आपण त्या सूक्ष्माकडे जायचा प्रयत्न करू ना, तसतशा आपल्या जाणीवा तरल होत जात. आणि मग ते परमात्म तत्व, ज्याला आपण निर्गुण निराकार म्हणतो, त्याचा अनुभव येऊ लागतो. दिसेल असं नाही म्हणलंय, कारण ते दिसूच शकत नाही निराकार असल्यामुळे, पण त्याची अनुभूती मिळते, प्रत्यक्ष अनुभूती. अजून कसं आहे परमात्म तत्व? जे चळे ना ढळे, जे हलत नाही आणि जे स्थिरही राहत नाही, सरे ना मिळे, ते कधी मळतही नाही आणि शुद्ध आहे असंही म्हणू शकत नाही. ते शुद्ध अतिशुद्ध आहे. ते आपुलेचे नि बळे अंगविलेजी, असं हे परमात्म तत्व, जे इंद्रियांना गोचर होणं तर अशक्यच आहे, कारण जिथे मन आणि बुद्धी शिरू शकत नाही, ते सोहम भावावर आरूढ झाल्याशिवाय त्याचा अनुभव आपल्याला येत नाही. पण सोहम भावावर आरूढ होणं हे अतिशय कठीण असतं. त्या श्वासावर नियंत्रण किती वेळ ठेवणार आपण? किती काळ ठेवणार? 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास? किती काळ आपण त्या श्वासावर नियंत्रण ठेवू? साधनेने, अभ्यासाने तेही शक्य होईल. मग तो श्वास आपण दीर्घकाळ घेऊ शकू. त्यातलं अंतर 2 श्वासांमधलं वाढत जाईल. आणि मग हळूहळू आपण त्या सूक्ष्म जगतात, त्या सूक्ष्म जाणीवेत प्रवेश करू. मग आपलं बाहेर धावणारं मन अंतर्मुख होतं. आणि मग जे आत आपले बदल होतात ना, ते आपल्याला जाणवायला लागतात. आधी आपल्या आतले जाणवतात, मग बाहेरचे जाणवतील. पण हे सगळं साधनेने शक्य. बरं, हे परमात्म तत्व दाखवता येत नाही. कुठल्या उपायाने ते मिळवायचं हे नक्की सांगता येत नाही. असं जे परमात्म तत्व आहे, ते ज्यांनीच आपुलेनी बळे, ज्यांनी आपल्या आत्मशक्तीच्या बळावर अंगविले जिही, म्हणजे प्राप्त केलं आहे. म्हणजे सगळं वर्णन जे निर्गुणाची उपासना करतात त्यांचं. म्हणजे ही एवढी कठीण उपासना ज्यांनी आपल्या आत्मशक्तीच्या बळावर यशस्वी केली. आणि ते भगवंताचं विधान अर्ध आहे, अपूर्ण आहे. कारण ते 4था श्लोक पूर्ण झाला की ते विधान पूर्ण होईल. त्या 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामधून निर्गुणोपासक कसे असतात ते भगवंताने सांगितलंय. ही जी आपुलेनेची बळे आहे ना, म्हणजे आपल्या आत्मशक्तीच्या बळावर. ही आत्मशक्ती म्हणजे नक्की कुठली शक्ती? ते पुढच्या श्लोकात, म्हणजे 4थ्या श्लोकात भगवंत सांगणार आहे की आत्मशक्ती आहे कुंडलिनी शक्ती. आणि त्याचं वर्णन 4थ्या श्लोकात भगवंताने केलंय. आणि त्याखाली थोडक्यात जी 6व्या अध्यायात प्रक्रिया आहे तीच वर्णन करून सांगितलीये. त्याचा विचार आपण पुढच्या वर्गात करणार आहोत. तोवर आजच्या वर्गात मी एक गृहपाठ आपल्याला होमवर्क माझ्या सकट सगळ्यांना देते की 6व्या अध्यायातल्या कुंडलिनी शक्तीच्या संदर्भातल्या ज्या ओव्या आहेत, जे वर्णन आहे, ते पुढच्या वर्गाला येताना आपण सगळ्यांनीच वाचून येऊया. म्हणजे हा 4था श्लोक आणि त्याच्या खाली असणारी प्रक्रिया हे समजणं आपल्याला सोपं जाईल. एवढं बोलून ही झालेली सर्व सेवा तुम्ही ऐकता आहात, तुम्ही प्रतिसाद देता आहात, म्हणून तेवढा कठीण विषय मी आपल्या पुढे मांडू शकते. परमपूजनी श्री गुरुजींनी आजवर जे प्रत्यक्षानुभूतीतून आम्हा सर्व साधकांना
शिकवलं आहे, लक्षात आणून दिलंय, त्याच्या बळावर बोलू शकते. त्यावर झालेली सर्व सेवा, जे चांगलं आहे, श्रेष्ठ चिंतन प्रकट झालंय, ते सगळे माझ्या गुरूंमुळे आहे. आणि जी काही अपूर्णता राहिली असेल या विषयात ती माझी आहे असं समजून आपण उदार अंतःकरणाने त्याचा स्वीकार करावा, अशी आपल्या चरणी प्रार्थना करून झालेली सर्व सेवा तुमच्या चरणी समर्पित.